नमस्कार. मी मोहन शामराव चोपडे, कोडोली पंचायत समिती पश्चिम या गणातून उमेदवार म्हणून उभा आहे. मी आजपर्यंत बँकेच्या अनुभवाचा फायदा समाजातील सर्व लोकांना व्हावा ह्यासाठी मी अथक प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे चर्चा माध्यमातून असून दे किंवा विविध समाजोपयोगी कामं केलेली आहेत. बेथेल तरुण मंडळाच्या माध्यमातून कोरोना काळात केलेलं काम मी किंवा अनेक वृद्धाश्रमाने दिलेल्या भेटवस्तू, अनेक विद्यार्थ्यांना वह्या वाटप, विद्यार्थी दत्तक योजना, असे अनेक विविध समाजोपयोगी कामं केलीत आणि त्याचीच पोचपावती म्हणून मला जनस्वराज्य विकास आघाडीकडून पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळाली आहे. तसं बघायला गेलं तर पंचायत समिती हा मुख्य काम म्हणजे कसं आहे, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यातला एक दुवा म्हणून काम करणारी पंचायत समिती आहे आणि याच्यामार्फत ज्या कृषी, आरोग्य, रस्ते, विहीर खुदाई, समाजोपयोगी कामे, शाळा, प्राथमिक शिक्षण असेल, अशा ज्या विविध योजना पंचायत समितीमधून राबविल्या जातात त्या प्रभावीपणे या मतदारसंघात कशा राबवता येतील ह्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. त्याचप्रमाणे मागची इलेक्शन जी झाली होती ती 2017 साली झाली होती. 2017 साली झालेली इलेक्शनची मुदत 2022 साली संपली. त्यापासून ह्या ज्या समाजोपयोगी शेतीविषयीच्या योजना असतील, प्राथमिक शिक्षणाच्या योजना असतील, ह्या योजनाचा येणारा निधी आपल्या विभागाला मिळत नाही. तो निधी जास्तीत जास्त खेचून आणून कसं ग्रामपंचायतीचं वार्षिक नियोजन करून तो जास्तीत जास्त निधी कसा आपल्या गावाला, आपल्या भागाला, माझ्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये कोडोलीतील वार्ड नंबर 1, 3, 4 व केकले व पोकले गाव येतात. ह्या विभागाचा कसा विकास ज्यादा करता येईल ह्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. बंधूंनो, माझी उमेदवारी ही एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलेली आहे. माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माननीय माननीय आमदार विनयरावजी कोरे सावकर साहेब व माननीय अमरेशनाथ पाटील भाऊ यांनी घोषित केलेले आहे. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे ह्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता प्रामाणिकपणे लोकोपयोगी कामं करण्याचा प्रयत्न करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.